सो हॅलो एव्हरीवन, आज गौरी आगमन आहे आणि आज मी तुम्हाला गौरी आगमन आमच्या गावी कसं असतं ते दाखवणार आहे। आमच्याकडे मूर्ती नसते गौरीची, तेरड्याच्या झाडांची गौर असते। तर आज आपण बघूया आम्ही कशी गौर आणतो आणि गावातल्या सगळ्या बायका जातात आणि गौरी घेऊन येतात। हे बघा इकडे आणि मी बोलते तर यांना असं वाटतं मी येण्यासारखी बडबडते। तर आज गौर येणार म्हणून इथे छान पावलं काढली आहेत। आमच्याकडे ही पद्धत आहे गौरी गणपतीला येताना पावलं काढायची आणि ही ती तेरड्याची झाड आहेत ज्याचे आमच्याकडे गौर आणतात। यावेळी जाताना नाचत नाचत, येताना गात गात गौर गौर बाप्पा तर अशी मस्त पायी पायी जाऊन गावाच्या बाहेरून थोडं जंगलातून गौर आणली जाते। तर ही गौरीची जागा आहे जी आता साफ केली जाते। आधी इथं मिरचा असायचा त्यामुळे साफ असायची, पण आता कोण शेती एवढी जास्त करत नाही त्यामुळे थोडीशी घाण होती, ती साफ करून गौरीला तिथे आता पूजा करतायत। गंपी इकडं बघ बघ YouTube वर येशील तू। तर गौरी पूजन स्टार्ट करताना सर्वात आधी एक तेरड्याचं झाड जमिनीत रोवून घेतलं आणि त्याच्या समोर छान कणा काढून घेतला। मग पूजा करून अगरबत्ती लावून गौर भरायला घेतली। सर्वात आधी सुपाची पूजा करून घेतली। आमच्याकडे गौर जेव्हा घरी नेतात तेव्हा ती सुपामध्ये नेतात आणि मुखवटा म्हणून त्याला पळसाचं पान लावतात आणि मग या सुपाला साडी नेसवतात। एवढी साधी सिंपल गौर असते आमच्याकडे, नो तामझाम। छत्री नाही आणली, दीपक नाही आला। हाय हाय छत्री नाही घे, छत्री नाही भिजणार, डेअर या डोक्यावर। दिसतंय काय मयुरी? मोरिया ये लवकर, संगीता बाई तिकडे गेले, गौरे कली
नदीवरना गौरे काली आली गौऱ्या नदीवरना कोण गेलेला गौर आणायला फोटो काय कुणी डोक्यावर कुणी घेतली डोक्यावर दीपकच्या बायकोने आता गौर आणून ठेवली आहे. ही साडी परत एकदा चेंज होईल आणि परत मुखवटा पण लागेल आणि दागिने पण घालणार उद्या सकाळी वौसाच्या वेळी. अर्जुन भाऊ येत नाही वाजवायला काय नाही. रोज आमच्या मंदिरात 8 वाजता आरती असते तर सगळे आरतीला जमले. पप्पा इथं तयारी करून घेत आहे. आणि सगळी कामधंदे नसणारी माणसं इथं बसली. कुत्र्या आता मंदिरातली आरती झाली आहे आणि आता आपल्या गणपतीची आरती करायला सगळे येतील. गावामध्ये सगळे 1.5 दिवसाचे गणपती असतात. एकच गणपती राहिला आता आपला 5 दिवसाचा. एकुलता एक गावामध्ये गणपती राहिले आता बाप्पा आपला. प्रसादी म्हणून आरतीच्या आधी प्रसादी खातोय. आपल्या मंदिरात आहे साईबाबाच्या.